मवियाची यादी आज जाहीर होतीये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची यादी पुढच्या काही सेकंदात समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। वंचितच्या सहभागासंदर्भात अद्याप ठोस निर्णय नाही। या घडीची महत्त्वाची ही बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर मावळमधून संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सांगलीतून चंद्रहार पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मावळमधून संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हिंगोलीतून आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी यादी आता जाहीर झालेली आहे। बरोबर सकाळी 9 वाजता ही यादी समोर आलेली आहे। कालपासून खरं तर या सगळ्या संदर्भात चर्चा होती, पण आता मात्र ही यादीतली नावं आपण पाहतोय। पुन्हा एकदा सांगते, यादीत कोणाकोणाचा समावेश करण्यात आलेला आहे। 15 नावं फार महत्त्वाची आहेत या यादीत। बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वागचोरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरीतून विनायक राऊत, ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। लोकशाही मराठीच्या संभाव्य यादीवर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। परभणीतून संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे। 16 नावांचा यात समावेश आहे। 16 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुंबईत जर आपण पाहिलं तर मुंबई ईशान्यमध्ये संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर, 3 जागा मुंबईच्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत, तर ठाण्यात राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याखालोखाल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर रायगडमध्ये अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। परभणीतून आपण पाहतोय संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर बुलढाणा इथून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आपण लोकशाही मराठीनं जी संभाव्य उमेदवारांची यादी दाखवलेली होती, आता त्या यादीवर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांना, तर मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर, परभणीतून संजय जाधव या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय, तर तिथं छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरेंचं पारडं देखील या ठिकाणी जड यांना देखील उमेदवारी करता जाहीर झालेली उमेदवारी खैरेंना। राघवी, निश्चित लोकशाही मराठीने जी संभाव्य यादी दाखवली होती त्यावरती पहिला म्हणजे शिक्कामोर्तब झालेला आहे आणि एकूणच 16 उमेदवारांची यादी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये खरं तर जो वाद महाविकास आघाडीमध्ये होता तो म्हणजे संभाजीनगरच्या जागेवरून होता, सांगलीच्या जागेवरून होता। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड झालं, ते या ठिकाणी माजी खासदार आहेत आणि सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, त्यामुळे सांगली जागा ही आता ठाकरे गटाकडेच राहिलेली आहे। यामध्ये महाविकास आघाडी आता सांगलीमध्ये एकत्रित निवडणूक लढेल असं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि मुंबईमधील ज्या जागेवरून अमोल कीर्तिकर यांना मुंबई वायव्य येथून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर अमोल कीर्तिकर आता यांच्यावरती कारवाईचे
अमोल कीर्तीकर यांना कारवाईचे समन्स सुद्धा आलेलं आहे, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच त्यांना ईडीचं समन्स आलेलं आहे. मात्र या ठिकाणी महत्वाचे म्हणजे 16 जागा या ठाकरे गटाला मिळाल्या, त्यामुळे आणखी काही जागा या ठाकरे गटाला मिळतील अशा प्रकारचं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये ठाकरे गटाचं पारडं जड असं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे सर्वच उमेदवार हे तोडीस तोड आहेत. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमध्ये या सर्व उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी पूर्ण ताकद आहे ती आता पणाला लावावं लागणार आहे. लागवी स्वप्नील, जो फॉर्म्युला सुरुवातीला समोर आलेला होता 22, 13 आणि 4 किंवा मग 5 असा जो फॉर्म्युला समोर आलेला होता, 22, 13, 9 आणि 5 असा फॉर्म्युला सुरुवातीला महाविकास आघाडीचा समोर आलेला होता. तो फॉर्म्युला कुठेतरी फॉलो केला जाण्याची शक्यता आहे. एकूणच ही यादी पाहिली तर 16 नावं आहेत आणि ही 16 नावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे. म्हणजे 16 जणांना उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात येते. लागवी त्याची 22, 13, 9, 5चा जो फॉर्म्युला होता तो कुठेतरी लागू होईल अशी शक्यता आहे. कारण अद्यापही वंचितच्या भूमिकेकडे महाविकास आघाडीचं लक्ष आहे. वंचितला 5 जागांचा प्रस्ताव हा महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला आहे. जर वंचितला 5 जागा मिळाल्या तर कुठेतरी हा फॉर्म्युला आहे 22, 9, 13, 5चा तो कायम राहील. मात्र वंचितने जर काढता पाय महाविकास आघाडीमधनं घेतला तर कुठेतरी हा फॉर्म्युला आहे तो बदलून जाऊ शकतो. या ठिकाणी 22, 16, 10 असा फॉर्म्युला राहू शकतो. यामध्ये 16 जागा काँग्रेसकडे राहतील आणि 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरदचंद्र पवार गटाकडे राहतील. त्यामुळे आता वंचितचे प्रकाश आंबेडकर हे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार. 11 वाजता त्यांची पत्रकार परिषद होते. या पत्रकार परिषदेनंतर खरं तर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा खलबत्ता होताना आपल्याला पाहायला मिळतील. कुठेतरी फॉर्म्युला तोच राहतो की फॉर्म्युला बदलतो हे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेनंतर समजेल. लागवी स्वप्नील, आणि छत्रपती संभाजीनगर हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाहीये. कारण आपण पाहिलं तर अंबादास दानवे, कालच आपण बातमी देखील समोर आलेली होती, अंबादास दानवे नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आलेली होती. पण आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं दानवेंचं स्पष्टीकरण देखील समोर आलं. या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं दानवे देखील सांगत होते की गेली 10 वर्ष मी लोकसभा निवडणुकीकरता इच्छुक आहे. पण याही सगळ्या इच्छा व्यक्त केल्या जात असताना तिथं चंद्रकांत खैरेंना आता उमेदवारी ठाकरे पक्षानं, ठाकरे गटानं जाहीर केलेली आहे. लागवी निश्चित नाराजांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 2 बडे उमेदवार इच्छुक होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा इच्छुक होते लोकसभेसाठी. मात्र या ठिकाणी त्या दोघा नेत्यांमध्ये सुद्धा वाद पाहायला मिळाला होता. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये सुद्धा एकूणच वाद पाहायला मिळाला होता. मात्र निष्ठावंत आणि माजी खासदार असलेले चंद्रकांत खैरे यांचं त्या ठिकाणी जड झालंय आणि त्यांना ही उमेदवारी मिळाली. त्यामुळे अंबादास दानवे कुठेतरी नाराज आहेत का, फोन स्विच ऑफ केला होता का, वेगळ्या चर्चा निर्माण करून त्यांनी फोन स्विच ऑफ केला होता, असे अनेक कारणं आहेत. दरम्यान मातोश्रीवरती याबद्दल बैठका सुद्धा झाल्या होत्या. दोन्ही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही नेत्यांनी तिकडे इच्छा व्यक्त केली होती निवडणूक लढवण्याची. मात्र चंद्रकांत खैरे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. अंबादास दानवे यांचं पुन्हा कुठेतरी विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये त्यांना संधी देऊन त्या ठिकाणी त्यांना पुन्हा राजकारणामध्ये, सक्रिय राजकारणामध्ये आणण्याची शक्यता आहे. कुठेतरी समजूत काढण्यात आली आहे की ते अद्यापही नाराज आहेत. अशा अनेक चर्चा आहेत, असे अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झालेत आता. लागवी अगदी अनेक शंका आहेत, अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झाले आहेत. सांगलीचा जो मुद्दा आहे त्यावर सुद्धा आपण स्वप्नील बोलूया. आपण सकाळी जी बातमी लोकशाही मराठीनं केलेली होती की मवियात 6 जागा ज्या आहेत मुंबईतल्या, या 6 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच लढवेल. 6ही जागांवर याच पक्षाचे दावेदार असतील, काँग्रेसला स्थान नसणार आहे अशी माहिती समोर आलेली होती. आणि त्यावर कुठंतरी आता शिक्कामोर्तब होताना दिसतंय. 3 जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या आहेत. नक्कीच लागवी या ठिकाणी 6 जागा मुंबईतील शिवसेना ठाकरे गट लढवणार अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे. कारण काँग्रेसकडे काही ठिकाणी उमेदवार नाहीये. त्यामुळे 3 जागा जे ठाकरे गटाकडून त्यांचे उमेदवार जाहीर करण्यात येईल. म्हणजे मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत यांना आहे, तर मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर यांना दिलेली आहे. अनिल देसाईंचं जे नाव होतं की मुंबई दक्षिण मध्यमधून त्यांना जी उमेदवारी ते देण्यात येईल, त्यांचं नाव हे जवळपास निश्चित आहे. मात्र यामध्ये त्यांचा उल्लेख दिसत नाही, या यादीमध्ये त्यांच्या मतदारसंघाचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे
आणखी 3 जागांवरती ठाकरे गटाचं कुठेतरी पुन्हा चर्चा आहे ती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये सुरू आहे का, अशा प्रकारचं वातावरण दिसतं। निश्चित स्वप्नील, बातमी आपण पुन्हा एकदा सांगूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची यादी ही जाहीर झालेली आहे लोकसभेकरता। यामध्ये 16 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशीमधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीमधून चंद्रहार पाटील, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीत भाऊसाहेब वागचोरे, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे, रायगडमध्ये अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत, ठाण्यात राजन विचारे, मुंबई ईशान्यमध्ये संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत, मुंबई वायव्यमध्ये अमोल कीर्तिकर, तर परभणीमध्ये संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे सांगलीचा मुद्दा, ज्या मुद्द्यावर आज विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं शिष्टमंडळ हायकमांडची भेट देखील घेणार आहे आणि त्यात सांगलीचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। पण सांगलीतून हा तिढा सोडवण्यापूर्वीच आता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। चंद्रकांत खैरे यांच्याऐवजी आपल्याला उमेदवारी देण्यात यावी अशी खरं तर अंबादास दानवे यांची मागणी होती। गेली 10 वर्ष आपण या जागेकरता इच्छुक असल्याचं दानवे म्हणालेले होते। या संदर्भात आपण आपली इच्छा मातोश्रीवर व्यक्त केली असल्याचं देखील दानवेंनी स्पष्ट केलेलं होतं। पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभेकरता उमेदवारी जाहीर झालेली आहे। पण 16 नावांची घोषणा या ठिकाणी करण्यात येते। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारडं हे जड मानलं जातंय। परभणीतून संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी आहे। तर सांगलीतून चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। यवतमाळ वाशीमधून संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी लोकशाही मराठीनं देखील ही संभाव्य यादी जाहीर केलेली होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभेची ही पहिली यादी जाहीर झालेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आपण पाहतोय संभाव्य यादीवर, लोकशाही मराठीच्या संभाव्य यादीवर शिक्कामोर्तब झालंय, पण ठाण्यातून पुन्हा एकदा आता राजन विचारे यांना संधी देण्यात आलेली आहे। नक्कीच ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये कशा प्रकारे गणित असेल, राजकीय सूत्र कसे असतील अशा प्रकारची चर्चा होती। कारण ठाणे आणि कल्याण हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे। त्या ठिकाणी शिवसेना दुभंगल्यानंतर आता कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे उमेदवार आहेत। कल्याणमध्ये अद्याप ही उमेदवारीची चाचपणी सुरू आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र ठाण्यामध्ये पुन्हा एकदा विद्यमान खासदार राजन विचारे यांना संधी दिलेली आहे। त्यामुळे राजन विचारे यांची थेट लढत आता कोणाशी होते हे पाहायला खरं तर रंगतदार ठरणार आहे। कारण शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा त्या ठिकाणी सामना असणार आहे। तसेच अनिल देसाई यांच्या पण नावाची जवळपास निश्चिती ही झालेली दिसते। त्यांना दक्षिण मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मिळते लागवी। खरं तर अनिल देसाई यांचं नाव सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होतं। त्यामुळे राहुल शेवाळ विरुद्ध आता अनिल देसाई अशा प्रकारचा त्या ठिकाणी सामना आहे तो पाहायला मिळू शकतो। एकूणच जे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे त्या ठिकाणी एकूण नवे चेहरे किंवा पक्षांतर्गत जे माजी खासदार असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधी आहेत जे निवडून आले होते, जे त्या ठिकाणी बडे चेहरे आहेत, त्यांना संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली। त्यामुळे यंदाची जी लोकसभा निवडणूक आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना ही अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकते लागवी।
स्वप्नील, आता तुम्ही जो उल्लेख केला तो फार महत्वाचा आहे की बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.